बस दादा गाडी थोडी पुढे घे चल. यांना जाऊ दे. अशा पद्धतीने आमची दर साल होणारी जत्रा आता थोड्या वेळामध्ये सुरू होते. तर नेहमीप्रमाणे उशिराच येतोय, हरकत नाही. अजून बाकीच्या गोष्टी आम्ही तोपर्यंत ठेवलेल्या आहेत. आरकेनं जवळजवळ सगळ्याच भांड्यांची केलेली आहे. दिवस लावले पण कोणाचं राहणार का वावरात नको बी पावसा पाण्यामुळे. बस 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 पुढे घेऊन माझं ना ते झाड आणि या झाडाखाली आपण नेहमी दरवर्षी ते एक जत्रा आम्ही घेत असतो. आणि ह्याच झाडामध्ये खाली मस्त सावलीमध्ये आता थोड्याच वेळामध्ये इथे जत्रेला सुरुवात होईल. मस्तपैकी भाजी सर्वांच्या हातातून तयार केली जाईल. हे बघा आरकेनं मस्तपैकी इथं थोड्या मुंग्या होत्या आणि त्या मुंग्या जाण्यासाठी थोडी देशी पावडरचा सुद्धा इथं वापर केला आहे बघा. म्हणजे इतकी काळजी मित्रांची. सगळी भांडी आणली का भाऊ? ए टू झेड चमचे बिमचे शहाजीन सुद्धा त्याची सोय केलेली आहे. सगळं व्हेज मटेरियल हातात घेतलंय बघा त्यानं. कोथिंबीर, तांदूळ, काय ते तेल. आणि दादा भाऊला नेहमीप्रमाणे स्प्राईट दादाची आवडती आहे. आम्हाला मात्र स्प्राईटही चालत नाही. आपलं पाण्यावरच आम्हाला भागवावं लागतं. आणि ही आपण शेजारी पाहतोय ना, ही आरकेची सीताफळ आहे. खूपच छान अशी बहारदार फुललेली ही सीताफळ. अगदी काही दिवसामध्ये सीताफळ खायला आपल्याला मिळतील आणि मग पार्टी काय फक्त सीताफळांचीच असणार. आता दादा भाऊ आणि आरके नेमकं मटण शिजवायचं कुठं, चूल तयार कुठे करायची याचं नियोजन करतायत. जागेचा अंदाज दादा घेतोय, कारण त्याला झोपल्याशिवाय जागेचा अंदाज येत नसतो. आणि अशा पद्धतीनं इथे मस्त एक अंदाज झालेला आहे. दादाने दगड सरपण बिरपण आणायचे. चला पटकन, आता मला तुम्ही गुतावले नाही तर मी सगळं आणलं असतं. हेच ते दगड, या दगडावर आता भाजी शिजणार आहे आणि चूल तयार होणार आहे. दादा नियोजन करतोय. घे उचल, अरे उचल. तेच काय करायची लागेल दादा. आणि इथे आता शहाजी चूल बनवतोय. हा अनुभव म्हणजे जवळजवळ अनेक दिवसांपासूनचा आम्हाला कसं आहे, आमचं आरकेचं म्हणणं आहे की 2 चूल पाहिजे, एकात एक आणि एकात एक शिजवायची.
जोरदार करतो आणि इथे आणि इथे काडी लावलेली दादानी, गाव सोडलं नाही. हे काय चीज आहे, दादाने मस्त गाडी लावली परंतु अजून काही ती पेटलेली दिसत नाही. माहिती आहे कसं पेटवायचं ते त्यात गायकवाड आहे ते काय साधा माणूस आहे का? याच्यातला एकही येणार नाही शब्द, तुम्ही काय टेन्शन घ्या. नाही मग त्याच्यात परत एकदा स्वाद घे ना, व्हिडिओ काढतोय. कस काय पडलं का आरके? लय नको बरं का, मागच्या वेळेस मीठ घेता येते.
म्हणजे आता काढ काढ पूर्ण चल काढ इकडं आरकी आचार्य आमचा दादा सुद्धा कधीपासून झालाय. तरी घट नाही झालं यावेळेस असं. असं ते मागच्या विसारखं नाही रे वाटत तरी. वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे आणि त्यात मध्येच आरके शिजलं नाही ते पाहतोय. मला वाटतं जर पाऊस आला तर थोडस मजा आणखी वाढल. वारा पण सुटलेला आहे भयानक असा. आणि काय वाटतंय दादा पाऊस येईन का नाही काय वाटतं? पाऊस येणार नाही जोपर्यंत आपण तुला काय वाटतंय बरं? पाऊस नाही येणार आता. पिवळा रस्ता पेतोय वादळामध्ये. निवांत बसू काय शहाजी सुद्धा म्हणतोय की अजिबात नाही निवांत बसतो. असं असं पुसवर येणार नाही पाऊस. कारण बागायतदार म्हणतात यांना. बागायतदारांना एक अंदाज असतो. मात्र चिकन चिल्लीवर मात्र ताव. तू पीत का नाही तू वातावरण थोडं पावसात झालेलं आहे. पण पाऊस येईलच असं काही खातर नाही. परंतु वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. काय टेन्शन घेऊ नका. आरकी तिथं आपल्याला पिवळा रस्सा वाढायचं काम करतोय. पीस मात्र काय तो टाकीना अजून कारण काही शिजलेलं नाही याचा अर्थ असा आहे. पाऊस सगळे आले पाहिजे. गाडी आता चालू दे. आताच आपण एक मोठं काम करून आता चाललोय पुढं. आपण समाजसेवा करतो. सगळी कामं होऊन जातील. येथे या ठिकाणी हिरे नाही तर आपण टाकलं आपलं. घेऊन जाऊ टाकले की गेलो वन तिथे भेटले पाण्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे बघ. आपण त्याला जवळपास नाही भेटलो. ज्याची 25 होती सर्विस जाईल. ती संपलेली आहे. सगळं काही इथे बघा सगळं स्वच्छता सुद्धा केली बरं का. काय ठेवलं नाही बघा जागेवर.